जर तुमच्या खिशात किंवा घरात 500 रुपयांच्या नोटा असतील आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही, तर काही दिवसांनी तुम्हाला अचानक असा धक्का बसू शकतो की तुमच्या हातात असलेला पैसा व्यवहारासाठी स्वीकारलाच जात नाही. कारण सध्या देशभरात 500 रुपयांच्या नोटांबाबत जे बदल घडत आहेत ते केवळ अफवा म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे राहिलेले नाहीत. सरकार, रिझर्व्ह बँक आणि प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता प्रत्येक सामान्य नागरिकाने ही माहिती नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. जर तुमच्याकडे रोख व्यवहार होतात, एटीएमचा वापर करता किंवा घरात रोख रक्कम साठवून ठेवण्याची सवय असेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त 500 असं लिहा. कारण तुमचा एक प्रतिसाद हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवतो आणि अनेकांना अनावश्यक घाबराटीतून वाचवू शकतो. आता थेट विषयाकडे येऊया. सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर आणि यूट्यूबवर एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे 500 रुपयांची नोट बंद होणार आहे का, आणि जर होणार असेल तर नेमकी कधी? काही व्हिडिओंमध्ये ठराविक तारीख सांगितली जाते, तर काही ठिकाणी असं दाखवलं जातं की पुन्हा एकदा देशात नोटाबंदी होणार आहे. या सगळ्या चर्चांमुळे सामान्य माणूस गोंधळात पडलेला आहे. कारण त्याला नेमकं काय खरं आणि काय अफवा हेच समजेनासं झालंय. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की सरकार कधीही मोठा आर्थिक निर्णय अचानक घेत नाही, पण काही निर्णयांची तयारी ही आधीपासूनच सुरू असते. 500 रुपयांच्या नोटांबाबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून एटीएममधून 800 रुपयांच्या नोटा कमी प्रमाणात बाहेर येताना दिसत आहे, तर 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा हळूहळू वाढवला जात आहे. हा बदल अचानक झालेला नाही, तर नियोजनपूर्वक केला जात असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 500 रुपयांची नोट ही सध्या चलनात सर्वाधिक वापरली जाणारी नोट आहे. त्यामुळे ती एकदम बंद करणं सोपं नाही. पण त्याचवेळी बनावट नोटा, काळा पैसा आणि रोख साठवणूक यासारख्या समस्यांमुळे सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा या नोटेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. विशेषतः काही राज्यांमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर सापडल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. अनेक लोकांना अजूनही 2000 रुपयांच्या नोटेची आठवण असेल. ती नोट एक काळात मोठ्या प्रमाणावर वापरात होती, पण नंतर हळूहळू ती चलनातून बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे ती प्रक्रिया अचानक झाली नाही, तर टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती. अगदी त्याच धर्तीवर 500 रुपयांच्या नोटांबाबतही काही बदल केले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. सध्या तरी 500 रुपयांची नोट सरसकट बंद करण्याचा कोणताही अधिकृत आदेश सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेला नाही. म्हणजेच आजच्या घडीला तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट ही कायदेशीर चलन आहे आणि ती व्यवहारासाठी वापरता येते. पण याचा अर्थ असा नाही की पुढील काळात कोणतेही बदल होणार नाहीत. सरकारने अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की बनावट नोटा, काळा पैसा आणि अवैध व्यवहार यांच्यावर आळा घालण्यासाठी चलन व्यवस्थेत सुधारणा करणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर 500 रुपयांच्या नोटांची छपाई काही प्रमाणात कमी करण्यात आली आहे आणि बँकांना मूल्यांच्या नोटांचा पुरवठा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे. अनेक लोक असा प्रश्न विचारतात की जर एटीएममधून चुकून 500 रुपयांची नोट मिळाली तर ती स्वीकारावी का, किंवा व्यवहारात कोणी 500ची नोट दिली तर ती घ्यावी का? याचं सरळ उत्तर म्हणजे जोपर्यंत अधिकृतपणे कोणतीही बंदी जाहीर झालेली नाही तोपर्यंत ही नोट स्वीकारण्यास कोणतीही अडचण नाही. पण त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घरात साठवून ठेवणं हा शहाणपणाचा निर्णय नाही, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या अनुभवातून आपण हे शिकलो आहोत की जेव्हा चलन व्यवस्थेत बदल होतात तेव्हा सर्वाधिक त्रास होतो तो शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहणाऱ्यांना. रांगा, गोंधळ, अफवा आणि घाबराट या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर वेळेत योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असतं. या पहिल्या भागात आपण हे समजून घेतलं की 500 रुपयांच्या नोटांबाबत सध्या नेमकं काय वातावरण आहे, काय अधिकृत आहे आणि काय फक्त अफवा आहेत. पुढील भागात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की सरकार आणि रिझर्व्ह बँक नेमक्या कोणत्या सूचना देत आहेत, कोणत्या गोष्टींकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये आणि भविष्यात जर कोणताही बदल झाला तर स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं. आता या सगळ्या चर्चेचं सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेणं गरजेचं आहे. कारण 500 रुपयांच्या नोटांबाबत सुरू असलेल्या बदलांचा परिणाम हा फक्त बँकिंग सिस्टीमपुरता मर्यादित राहणारा नाही, तर तो थेट सामान्य माणसाच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे.
आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर व्यवहार रोख रकमेवर चालतात आणि त्यामध्ये 500 रुपयांची नोट ही सर्वात जास्त वापरली जाणारी नोट आहे. त्यामुळे या नोटेशी संबंधित कोणताही बदल दुर्लक्षित करणं परवडणारं नाही. सध्या सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा भर हा रोख व्यवहार कमी करून डिजिटल व्यवहार वाढवण्यावर आहे. याच कारणामुळे UPI, कार्ड पेमेंट आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन यांना सातत्याने प्रोत्साहन दिलं जात आहे. 500 रुपयांच्या नोटांची छपाई हळूहळू कमी होणं हा त्याच धोरणाचा एक भाग मानला जात आहे. याचा अर्थ असा नाही की ही नोट उद्यापासून अमान्य होणार आहे, पण भविष्यात तिचा वापर मर्यादित केला जाऊ शकतो हे नाकारता येत नाही. अनेक लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घरात साठवून ठेवतात, कारण बँकिंग सिस्टीमवर पूर्ण विश्वास नसतो किंवा गरजेच्या वेळी पैसा हाताशी असावा अशी त्यांची धारणा असते. पण बदलत्या परिस्थितीत हा सवयीचा मुद्दा धोकादायक ठरू शकतो, कारण जेव्हा चलनव्यवस्थेत बदल होतात तेव्हा सर्वाधिक अडचण त्यांनाच होते ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पैसा रोख स्वरूपातच ठेवलेला असतो. 500 रुपयांच्या नोटांबाबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुन्या आणि नव्या नोटांमधील फरक. अनेक वेळा व्यवहार करताना काही लोक ठराविक सिरीजच्या नोटा स्वीकारायला नकार देतात, कारण त्यांना त्या बनावट असल्याची शंका असते. प्रत्यक्षात मात्र रिझर्व्ह बँकेने अधिकृतपणे सांगितलं आहे की सध्या चलनात असलेल्या सर्व 500 रुपयांच्या नोटा कायदेशीर आहेत, जोपर्यंत त्या खराब, फाटलेल्या किंवा पूर्णपणे ओळखू न येण्यासारख्या नाहीत. तरीसुद्धा बाजारात बनावट नोटांचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही आणि याच कारणामुळे बँका आणि व्यापारी अधिक सतर्क झाले आहेत. भविष्यात जर 500 रुपयांच्या नोटांमध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह बदल करण्यात आला तर जुन्या नोटा हळूहळू मागे घेतल्या जाऊ शकतात. ही प्रक्रिया अचानक होण्याची शक्यता कमी असते, पण वेळेत माहिती न घेतल्यास सामान्य माणूस अडचणीत सापडू शकतो. याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे समजून घेणं फार गरजेचं आहे. सर्वात आधी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घरात ठेवण्याऐवजी ती बँकेत जमा करणं हा सुरक्षित पर्याय आहे. बँकेत पैसा असला तर कोणताही बदल झाला तरी तुमचं नुकसान होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारांसाठी हळूहळू डिजिटल पर्यायांचा वापर वाढवणं. यामुळे केवळ सुरक्षितता वाढत नाही, तर भविष्यातील बदलांसाठी आपण आपोआप तयार होतो. अनेक लोक विचारतात की जर कधी 500 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली तर काय करावं लागेल. याचं उत्तर म्हणजे सरकार आणि रिझर्व्ह बँक नेहमीच अशा वेळी पुरेसा वेळ देते. बँकांमार्फत नोटा बदलण्याची, खात्यात जमा करण्याची किंवा इतर पर्याय दिले जातात. पण या सगळ्याचा फायदा त्यांनाच होतो जे वेळेत हालचाल करतात आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष देतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमधून घाबरून अचानक निर्णय घेणं हा सगळ्यात मोठा धोका आहे, कारण अशा अफवांमुळे अनेक वेळा लोक चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च करतात, गरज नसताना सोनं खरेदी करतात किंवा घाईघाईत चुकीचे आर्थिक निर्णय घेतात. वास्तविकता अशी आहे की कोणताही मोठा बदल झाला तर त्याची अधिकृत घोषणा होईलच. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की 500 रुपयांची नोट आजही वैध आहे, पण भविष्यातील बदलांसाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार राहणं ही काळाची गरज आहे. बदलांना विरोध करून फायदा होत नाही, पण योग्य माहितीच्या आधारे तयारी केल्यास कोणताही बदल अडचणीचा ठरत नाही. आता या व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा सांगणं गरजेचं आहे. सरकारच्या कोणत्याही निर्णयाचा उद्देश सामान्य माणसाला त्रास देणं नसतो, तर प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि मजबूत करणं हा असतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीवर लक्ष केंद्रित करणं आणि स्वतःचे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. व्हिडिओ संपवण्याआधी पुन्हा एकदा सांगतो, जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर घाबरण्याची गरज नाही, पण निष्काळजीपणा देखील करू नका. माहिती ठेवा, बदल समजून घ्या आणि वेळेवर योग्य पावले उचला, कारण आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या मोठ्या अडचणीपासून तुम्हाला वाचवू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे आर्थिक अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अजूनही रोख व्यवहारांवर जास्त अवलंबून आहात की डिजिटल व्यवहारांकडे वळत आहात, कारण तुमचा प्रतिसादच पुढील व्हिडिओचा विषय ठरवतो.